आपल्या सगळ्यांचं नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तर्फे सगळ्यांचं आजचा जो वर्कशॉप आहे, पार्किंगचे जे मेन प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो. विषय जो आहे कार पार्किंगचा तो आपण सुरुवात करू. पार्किंगचा विषय घेताना आपल्याला लिगल अँगलनी त्याला तपासायचं आहे की कार पार्किंगचे नियम, जर आपण कार पार्किंगचे नियमावली यावरती जात आहोत तर आपल्याला लिगल अँगलनी पाहायचं आहे की व्हॉट इज कार पार्किंगचे लॉज काय. 1960 मध्ये सहकार ही मोहीम राबवली आली आणि सहकार मोहीम असं सांगते की एकाच प्लॉट वरती म्हणजे सर्वजण मिळून एका कम्युनिटीचे लोक असतील किंवा एका ठिकाणी काम करणारे लोक असतील ते एकत्र येतील आणि एकत्र येऊन तो प्लॉट विकत घेतील, कारण एकट्याला तो प्लॉट परवडणार नाही आहे. आणि मग त्या प्लॉट वरती कन्स्ट्रक्शन बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या उभारतील आणि मग त्याच्यामध्ये राहायला जातील. या कन्सेप्टने महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये हाऊसिंग सेक्टरमध्ये शिरकाव केला. फ्लॅट अख्ख्या प्लॉटमध्ये बरेचसे फ्लॅट असतील, त्यामध्ये मी एक छोटासा ओनर, प्रत्येक जण तसे तसे वेगवेगळे ओनर असतील. हा पार्ट ओनरशिपचा कन्सेप्ट आला कुठल्या कायद्याने, असं कुठल्या कायद्यामध्ये दिलेलं आहे का पार्ट ओनरशिपचा कन्सेप्ट? मग तो आपल्याला पहिल्यांदा पाहावा. कोऑपरेटिव्ह तत्व म्हणजे काय, तर एंटायर बिल्डिंग बिलॉंग्स टू द सोसायटी, सोसायटी इज द ओनर ऑफ द बिल्डिंग आणि तुम्ही जे आहात ती ऑक्युपन्सी राईट तुम्हाला दिलेली. आपल्याकडे मेंबर आहेत 100 लोकांकडे गाड्या आहेत आणि आपल्याकडे पार्किंग स्पेस फक्त 60 आहेत. मग अशा वेळेला 40 लोकांनी करायचं काय, किंवा 60 लोकांना आपण ती पहिली पार्किंग स्पेस जी आहे ती अलॉट करायची. मग ह्याची नियमावली बायलॉ नंबर 81 मध्ये दिलेली. कॉमन स्पेसेस ज्या आहेत त्या कॉमन स्पेसेस तुम्ही विकू शकत नाही. कॉमन स्पेसेस ज्या बिल्डिंग मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या तुम्ही विकू शकत नाही. त्या सर्वांसाठी कॉमन आहेत आणि त्या सर्वांचा त्याच्यावरती हक्क आहे, असं ह्या जजमेंटमध्ये आपल्याला नालचंद लालूचंदच्या जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं प्रामुख्याने दिसतं. आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे लिकेज, आणि ह्या लिकेज जो विषय आहे त्यात आपण दोन्ही अँगलने चर्चा करणार आहोत, एक तर टेक्निकल आणि लिगल. ज्या वेळेला प्रमोटर किंवा डेव्हलपर ज्याला आपण बोलतो किंवा बिल्डर आपण बोलतो किंवा स्वयंपुनर्विकास काही असेल, मग त्या लँड वरती जे केलं गेलेलं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आहे ज्याच्यामध्ये आपण फ्लॅट बुक करतो, तर त्यावेळेला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट किंवा कंपनी ऍक्टचे अजून अस्तित्व तिथे निर्माण झालेलं नसतं. आणि ते अस्तित्व निर्माण होण्याच्या अगोदर मग त्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये एक कायदा जो असतो त्या प्रमोटरला बांधील असतो आणि त्या अलॉटीला देखील तो बांधील असतो. तर तो जो कायदा आहे तो आहे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट 1963, किंवा आता जर आपण कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी सुरू केल्या तर आपल्याला प्रोव्हिजन आहे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट जो आहे रेराची. मध्ये ज्या वेळेला आपण सेक्शन 3 मध्ये एंटर करतो तर तिथे दिलेलं आहे जनरल लायबिलिटीज ऑफ प्रमोफामध्ये सेक्शन 6 मध्ये दिलेलं आहे की प्रमोटरची जी लायबिलिटी आहे ती कुठपर्यंत आहे, तर ती कन्व्हेन्स ऑफ द प्रॉपर्टी पर्यंत आहे. सेक्शन 7 मध्ये दिलेली आहे आणि ती लायबिलिटी आहे जर उद्या कुठल्या तुमच्या वर्कमॅनशिप मध्ये म्हणा, क्वालिटीमध्ये म्हणा किंवा सर्व्हिस जी तुम्ही प्रोव्हाइड केलेली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर उद्या डिफेक्ट आढळला जाईल 3 वर्षाच्या आतमध्ये, तर तो जो डिफेक्ट आहे तो तुम्हाला रेक्टिफाय करून देणं गरजेचं आहे ऍज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 7 ऑफ मोफा. आणि सेम प्रोव्हिजन जी आहे ती सेक्शन 14 सब क्लॉज 3 मध्ये रेरानी पण घेतलेली आहे. आणि रेरा सांगतो द स्ट्रक्चरल डिफेक्ट्स ऑर एनी अदर डिफेक्ट्स, तिथे म्हटलेलं आहे स्ट्रक्चरल डिफेक्ट्स ऑर एनी अदर डिफेक्ट्स जे आहेत इफ नोटिफाईड बाय द अलॉटी विदिन 5 इयर्स म्हटलेलं आहे. कुठले कुठले रिपेअर्स जे आहेत, लिकेजेस आहेत ते जे सोसायटीच्या अखत्यारीमध्ये येतात, तर सोसायटीच्या अखत्यारीमध्ये येणारे लिकेजेस आहेत जसं की आपले एक्सटर्नल वॉल्स आपले जे असतात, पेरिफेरी वॉल्स आहेत, त्या वॉल्स मध्ये कुठल्याही प्रकारचा डिफेक्ट असेल किंवा लिकेज असेल, सीटेज असेल प्लॅस्टर मध्ये, ते सर्व सोसायटीच्या अखत्यारीमध्ये विच आर नॉट कवर्ड अंडर 159A और 68A, दोज आर एंटाइटल्ड फॉर द मेंबर्स. म्हणजे आजचा जो विषय आहे तो ज्युरिस्प्रुडन्स ऑफ द मेंबरशिप्स इन द हाऊसिंग सोसायटी. ह्या विषयाबिलिटी ऑफ मेंबरशिप्स, डेफिनेशन ऑफ मेंबर, दॅट इज प्रोव्हिजनल मेंबर, असोसिएट मेंबर, देन कंडिशन ऑफ मेंबरशिप्स, ट्रान्सफर प्रोसिजर, डिस्पोजल ऑफ ऍप्लिकेशन्स आणि कोर्ट जजमेंट सुद्धा आपण आज ह्याच्यात डिस्कस करणार. आणि वही वर्सेस द रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी वेस्ट बेंगॉल. या जजमेंट नुसार बॉम्बे हायकोर्टमध्ये शगदी यजदानी आणि जयानंद साळगावकर त्या जजमेंट मध्ये सुद्धा ती इंद्रायणी वहीचं रेफरन्स आहे, म्हणून ती सुद्धा जजमेंट आज आपण ह्याच्यात डिस्कस करणार. आपण बोलतो की ज्युरिस्प्रुडन्स ऑफ मेंबरशिप इन हाऊसिंग सोसायटी, त्यावेळेला हाऊसिंग सोसायटी म्हणजे हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला जो बांधणारा ऍक्ट आहे आपल्याकडे,
ज्याला आपण महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट बोलतो 1960. आणि आपली एक सिस्टम आहे की आपली थोडासा इतिहास जाणून घ्यायच्या अगोदर आपण त्या ऍक्ट मध्ये प्रवेश करतच नाही. आणि मग आपला कायदा जो आहे तो 1960चा कायदा आहे, महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960. आणि त्या अगोदर म्हणजे त्याच्या अगोदर असा एक कॉपरेटिव्हचा जो कायदा होता तो होता बॉम्बे कॉपरेटिव्ह ऍक्ट, जो होता तो 1925चा कायदा होता. आपल्याला मेंबरशिप कन्सेप्ट मध्ये घुसायचा आहे, आतमध्ये शिरकाव करायचा आहे. सेक्शन 154B1 मध्ये सब क्लॉज 18 जो आहे तिकडे मेंबरशिपचं डेफिनेशन दिलेलं आहे, मेंबर कोण असू शकतो. मग सर्वप्रथम तिथे म्हटलेलं आहे मेंबर मीन्स अ पर्सन. 154B-2 काय सांगतं की हाऊसिंग सोसायटी आणि मेंबरचा कन्सेप्ट आहे, जो रिलेशन आहे ते कसं होऊ शकतं, कधी घडू शकतं, त्याचं उत्तर जे आहे ते सेक्शन 154B-2 ने दिलेलं आहे. मग थोडक्यात समजा 4 लोक जर असतील आणि ते म्हणत असतील की आम्हाला सोसायटी फॉर्म करायची आहे, आम्ही तर कॉम्पिटंट पर्सन आहोत ऍज पर तुमच्या मेंबरच्या डेफिनेशन प्रमाणे, आणि सोसायटी बरोबर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करायला इच्छुक आहोत, म्हणजे आम्ही सोसायटीचे मेंबर बनायला इच्छुक आहोत आणि सोसायटी फॉर्म करायला इच्छुक आहोत. तर सोसायटी फॉर्म होईल का? तर सोसायटी फॉर्म होणार नाही. इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो सांगितलेला आहे सेक्शन 154B-5 मध्ये. आणि तिथे एक इम्पॉर्टंट फॅक्टर असा दिलेला आहे की समजा आपल्या बिल्डिंगमध्ये आपण मगाशी उदाहरण घेतलं की 100 फ्लॅट्स आहेत, तर 100 फ्लॅट असल्यावरती आपल्या सोसायटीमध्ये 101 मेंबर होऊ शकतात का? ह्याचं उत्तर आपल्याला कोणीतरी देईल का? तर कुठल्या कुठल्या असू शकतात. मग ज्या आपल्या ड्युटीज ज्या आहेत, त्या सोसायटीचे जे अधिकार आहेत त्या आपल्या ड्युटीज. तर पहिली ड्युटी काय असू शकते की ज्या वेळेला आपण बोलतो की हाऊसिंग सोसायटीने आपल्याला कॉमन एम्युनिटीज आणि फॅसिलिटीज प्रदान करायचं आहे, पण मग त्या प्रदान करण्यासाठी आपल्याला काहीतरी पैसे भरले पाहिजेत ना, म्हणजे आपल्याला काहीतरी सर्व्हिसेसचे चार्जेस भरले पाहिजेत. मग ते जे मेंटेनन्स चार्जेस आहेत तो भरणं जो आहे तो आपली ड्युटी आहे आणि तो सोसायटीचा अधिकार आहे. म्हणून ज्या वेळेला आपण डिफॉल्ट करतो त्यावेळेला आपल्याला डिफॉल्टर बोलतात, आणि मग रिकव्हरी करण्याचे अधिकार जे आहेत ते आपण सोसायटीला दिलेले आहेत अंडर सेक्शन 154B-29. पूर्वी 101 ची प्रोसिडिंग आपण त्याला बोलायचो. नवी मुंबईतील गृहनिर्माण संस्थेचे सभासद आणि मॅनेजिंग कमिटी मेंबर्स, तसेच अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनचे सभासद आणि मॅनेजिंग कमिटी मेंबर्स ह्यांच्या मेंटेनन्स चार्जेसबद्दल बऱ्याचशा क्वेरीज आहेत आणि त्या क्वेरीज सॉल्व्ह करणं मी सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन म्हणून माझं ते कर्तव्य असं मी समजतो. मेंटेनन्स लेव्ही कसं करतात हाऊसिंग सोसायटीमध्ये म्हणा किंवा अपार्टमेंटमध्ये म्हणा, आणि मग त्यासाठी जो लॉ आहे ते प्रोव्हिजन्स काय काय आहेत. तर जर आपण सुरुवात करताना हाऊसिंग सोसायटीबद्दल सुरुवात केली तर हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्याला बायलॉजमध्ये जाऊन थोडा शिरकाव करावा लागेल, आणि बायलॉ नंबर जो 65 आहे, 66 आहे, 67 या 3 बायलॉजमध्ये आपल्याला ह्या प्रोव्हिजन्स ऑफ लॉचं उत्तर मिळतं. हाऊसिंग फेडरेशनचं त्यासाठी अभिनंदन करतो की त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ऑनलाईन किंवा ट्रेनिंग प्रोग्राम. माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य श्रीयुत अनिल कवडे साहेब यांचं मी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तर्फे स्वागत करतो. सगळे पदाधिकारी, ॲडव्होकेट परब, आपण सर्व या प्रशिक्षण सत्रामध्ये सहभागी झालेले विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य, बंधू आणि भगिनी. प्रशिक्षणाचा जो उपक्रम या 250च्या आतल्या सदस्यांसाठी राबवण्याचा विचार केलेला आहे तो निश्चितपणे. अनिल कवडे साहेबांनी जे आपल्याला मौल्याचं मार्गदर्शन केलेलं आहे सर्व पार्टिसिपंट्सना, आणि त्याच बेसिसवरती आपण जे आहे ते आपली सुरुवात करणार आहोत आपल्या इलेक्शन रूल्सचं. आजचा जो इलेक्शन रूल्सचा जो सिलेबस पार्टिसिपंटचा जो कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया आणि तो अभ्यास करायचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशन जे आहे, सर्व एपेक्स बॉडी, सर्व फेडरेशनची जी एपेक्स बॉडी आहे त्या स्टेट हाऊसिंग फेडरेशननी ह्या इलेक्शन रूल्सचा एक सिलेबस फ्रेम केलेला आहे. इलेक्शन सिलेबस मध्ये आम्ही असे व्हेरियस चॅप्टर्स केलेले. चॅप्टर्स मध्ये सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन ठेवलेलं आहे, त्यानंतर मग चॅप्टर 2 मध्ये आपण डेफिनेशन, सर्व प्रकारचे डेफिनेशन्स घेतलेले आहेत. चॅप्टर 3 मध्ये आपण इलेक्शनची प्रोसेस जी आहे ती सांगितलेली आहे. तसंच एका चॅप्टर मध्ये आपण केस स्टडी ही घेतलेला आहे, आणि शेवटला सर्व प्रकारचे जे फॉर्म्स आपल्याला लागणार आहेत इलेक्शन रूल संदर्भातले ते सर्व फॉर्म्स देखील आपण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. एप्रिल 2021 रूल्स ज्याच्याबद्दल आपण बोलतो तर त्या रूल्स मध्ये जो पहिला पॅरेग्राफ आहे त्यामध्ये स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे कोऑपरेटिव्ह इलेक्शन रूल्स 2019 अमेंडमेंट रूल्स असं त्याला संबोधलं जावं. 2019च्या अगोदर जे रूल्स होते त्याला आपण 2014चे इलेक्शन रूल्स असं संबोधायचो, आणि ते रूल्स जे आले होते ते कॉन्स्टिट्युशनल आपली जी 97th अमेंडमेंट झाली होती त्या 97th अमेंडमेंटच्या अनुषंगाने ते 2014चे रूल्स जे आहेत ते आले होते. आणि त्यावेळेला आपण बघितलं एक इंडिपेंडेंट बॉडी जी आहे ती स्थापित केली होती इलेक्शन परफॉर्म करण्यासाठी,
आणि मग त्याला आपण स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटी असं जे आहे ते की एप्रिल 2020 पासून म्हणजे फर्स्ट जो लॉकडाऊन झाला तेव्हापासून आपण प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा आयोजित करीत आलो आहोत. आजचा आपला विषय आहे मीटिंग्स. सप्टेंबर महिना जवळ आलेला आहे आणि 30 सप्टेंबरच्या आत आपल्याला अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग घ्यायची आहे. आज आपण अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग म्हणजे फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग आणि मॅनेजिंग कमिटी मीटिंग आणि स्पेशल जनरल बॉडी मीटिंग ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे मीटिंगचा. मग ते अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग आहेत, फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग आहे, स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आहेत, कमिटी मीटिंग आहेत. मग ह्या सर्व मीटिंग्स मध्ये आतमध्ये शिरकाव करायच्या अगोदर थोडंसं आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये आपण मीटिंगची आवश्यकता कशासाठी असते. पहिलं तर आपण हाऊसिंग सोसायटीचं जे डेफिनेशन आपल्याकडे आता सध्या आहे, म्हणजे जे नवीन चॅप्टर प्रमाणे आपल्याला डेफिनेशन आलेलं आहे, ते थोडंसं डेफिनेशन एकदा ग्लान्स केलं सेक्शन 154B-1 मध्ये जे सबक्लॉज 17 मध्ये दिलेलं आहे, तर त्यामध्ये दिलेलं आहे हाऊसिंग सोसायटी ज्याचा ऑब्जेक्ट काय आहे, तर मग तू गिव्ह प्लॉट्स जे कशासाठी, तर ड्वेलिंग युनिट्स बनवण्यासाठी किंवा फ्लॅट्स बनवण्यासाठी, किंवा ज्यांच्या इमारती ऑलरेडी झालेल्या आहेत म्हणजे फ्लॅट्स ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड आहे, तर त्यांच्यासाठी हाऊसिंग सोसायटीचं ऑब्जेक्ट आहे की टू प्रोव्हाइड कॉमन अम्युनिटीज अँड सर्व्हिसेस. मग हे ऑब्जेक्ट त्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये आहे. आणि अजून एक ऑब्जेक्ट जे आहे ते आता नवीन ह्या चॅप्टर मध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे, ते म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी, रिडेव्हलपमेंटची जी ऍक्टिव्हिटी आहे ती देखील आता हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये कव्हर केलेली आहे. आणि मग हे ऑब्जेक्ट लक्षात घेता म्हणजे हे कॉमन अम्युनिटीज आणि फॅसिलिटीज आणि सर्व्हिसेस जे आहेत ते प्रोव्हाइड करायचं आहे आणि ती सर्व जबाबदारी जी आहे ती सोसायटीवरती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं जे मॅनेजमेंट आहे ते कमिटीच्या खांद्यांवरती बसलेला आहे, ऑन द शोल्डर्स ऑफ द कमिटी. म्हणजे आजचा जो आपला विषय आहे तो सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत 4 जुलै 2019 12 पानाचं सर्क्युलर आहे महाराष्ट्र सरकारचं. सर्क्युलर एकदा वाचल्याने ते कळणं फार कठीण आहे, फार किचकट सर्क्युलर आहे. आणि त्या सर्क्युलर मध्ये ही जी पुनर्विकासाची जी मीटिंग आहे ती कशा प्रकारे घ्यायची त्याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ऍडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना आपण इकडे आमंत्रित. रिकन्स्ट्रक्शन आणि रिडेव्हलपमेंट जो आहे दॅट इज ऑल्सो नाव अन ऑब्जेक्ट ऑफ हाऊसिंग सोसायटी. ऍज द नंबर ऑफ बिल्डिंग्स आर डिलॅपिडेटेड, डेंजरस आहेत, रुनियस कंडिशन्स मध्ये आहेत, मग त्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करणं, रिकन्स्ट्रक्शन करणं, नाव दॅट इज ऑल्सो अन ऑब्जेक्ट ऑफ हाऊसिंग सोसायटी. हा शेवटचा शब्द का आला 2019च्या आपल्या अमेंडमेंट मध्ये, त्याचंही कारण आहे. कारण अगोदर जर आपण ह्या बॉम्बे हायकोर्टचे जजमेंट्स पाहिले तर बॉम्बे हायकोर्टच्या जजमेंट्स मध्ये कितीतरी जजमेंट्स मध्ये फक्त हा विचार केला गेला की रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी जी आहे ती सेक्शन 91च्या डिस्प्यूट मध्ये बसणार की नाही बसणार, कारण वेदर रिडेव्हलपमेंट इज अ बिझनेस ऑफ द सोसायटी ऑर नॉट, या विषयावरती जजमेंट्सवर जजमेंट्स आले. आणि मग रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीला बिझनेस ऑफ सोसायटी मध्ये आणण्यासाठी हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये हे वर्ड जे आहे रिकन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट इन्कॉर्पोरेट केलं गेलं. म्हणजे आफ्टर 2019 आता कोण असं म्हणू शकत नाही की रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी जी आहे ती नाव इट इज नॉट अ बिझनेस ऑफ द सोसायटी. भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आपणास माहिती असेलच की 250पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थेचं इलेक्शन हे संस्था स्तरावरच घ्यायचं अशी एक नियमावली सरकारने प्रसिद्ध केलेली आहे. आणि त्या नियमावलीनुसार सोसायटीने इलेक्शन ऑफिसरची नेमणूक करायची आहे. परंतु त्या इलेक्शन ऑफिसरने फेडरेशनकडून, डिस्ट्रिक्ट फेडरेशनकडून ट्रेनिंग घेणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहेत. बऱ्याचशा डिस्ट्रिक्ट फेडरेशनने ट्रेनिंग ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे. परंतु महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनने एक ॲप तयार केलेलं आहे आणि त्या ॲपचं उद्घाटन सहकार आयुक्त श्रीयुत कवडे साहेब आणि अनास्कर साहेबांनी त्याचं उद्घाटन केले. त्या ॲपबद्दलची संपूर्ण माहिती त्या ॲपचे निर्माते श्रीप्रसाद परब साहेबांना आज आपण इथे आमंत्रित. म्हणजे ह्या ॲप निर्मितीची पार्श्वभूमी जी आहे ती जाणून घेऊया. जसं आपण सर्वच जाणतो की 6 एप्रिल 2021ला स्टेटने आपल्याला नोटिफाय करून इलेक्शन रूल्स जे आहेत ते आपल्यासमोर दिलेले आहेत. आणि त्या इलेक्शन रूल्समध्ये आपल्याला रिटर्निंग ऑफिसर, इलेक्शन ऑफिसर अपॉइंट करायच्या 2 पर्याय आपल्याला दिलेले आहेत.
ते दोन पर्याय कोणते, तर पहिला आपल्याच पैकी एक मेंबरला आपण रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्त करू शकतो किंवा आपल्याला पॅनलवरच्या रिटर्निंग ऑफिसरला देखील घेता येईल. ह्यासाठी सेपरेट व्हिडिओ जो आहे तो आपण ऑलरेडी ॲपमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड ऑलरेडी केलेला आहे. मग रिटर्निंग ऑफिसरचं 6 एप्रिल 2021 चं जे नोटिफिकेशन आहे आणि मग त्या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती आहे. त्या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट फेडरेशनकडनं ह्या सर्व रिटर्निंग ऑफिसर्सना ट्रेनिंग घेणं हे मॅन्डेटरी आहे, अनिवार्य आहे. आणि मग हे ट्रेनिंग जे आहे ते सर्व डिस्ट्रिक्ट फेडरेशन्सनी आपापल्या पद्धतीने सुरू केलं होतं. आणि त्यावेळेला बऱ्याचशा क्वेरीज ज्या आहेत त्या स्टेट हाऊसिंग फेडरेशनकडे येत होत्या की तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने आणि एकदम सोप्या आपल्या वेळेप्रमाणे आम्हाला पाहता येईल अशी एक डिमांड जी होती ती सर्व मेंबर्सकडनं आपल्याकडे होती. आणि म्हणून महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशननी हा ॲपची जी आहे ती निर्मिती केलेली आहे. इनॉग्रेशन आहे ते माननीय आपले सहकार आयुक्त अनिल कवडे सर यांनी केलेलं आहे आणि माननीय आपले विद्याधर अनासकर साहेब जे आहेत त्यांनी ह्या ॲपचं जे आहे ते इनॉग्रेशन 6 सप्टेंबर 2021 ला केलं. AGM बद्दल बऱ्याचशा सोसायटीमध्ये बरेचसे जे पदाधिकारी आहेत किंवा सभासद आहेत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाले. आम्हाला बऱ्याचशा सोसायटीकडून क्वेरीज आल्या होत्या आणि त्यांचं शंकाचं निरसन करण्यासाठी आम्ही आज ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केले. आपला आजचा विषय आहे की ऑनलाईन पद्धतीने ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग कशा कंडक्ट कराव्यात. सर्वप्रथम हा विषयावर एंटर करण्यासाठी आपल्याकडे 2 पार्टमध्ये आपण त्याचं विभाजन करतो आहोत. फर्स्ट पार्ट जो आहे तो आहे हाऊसिंग सोसायटीज ज्यांच्या मेंबरची संख्या 50पेक्षा कमी आहे. अशा हाऊसिंग सोसायटीजनी आपली ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग ही फिजिकल पद्धतीने देखील कंडक्ट करू शकतात. आणि मग जो सेकंड पार्ट आहे, ज्या हाऊसिंग सोसायटीच्या मेंबरची संख्या ही 50पेक्षा जास्त आहे अशा हाऊसिंग सोसायटीनी आपल्या ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग ज्या आहेत त्या स्ट्रिक्टली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सद्वारा कंडक्ट करू शकतात. पुन्हा आपण 68वा जो अखिल भारतीय सहकारी सप्ताह जो चालू झालेला आहे, 68वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह, हा सप्ताह आपण आपल्या फेडरेशन मध्ये संपूर्ण हा आठवडाभर आपण तिथे वेगवेगळे आपण प्रोग्राम अरेंज केले होते. आणि त्या सप्ताहानिमित्त आज आपण हा एक प्रोग्राम अरेंज केलेला आहे, कार्यशाळा अरेंज केल्या आहेत. त्या सप्ताहाची जी थीम आहे ती थीम आहे प्रॉस्पेरिटी थ्रू कोऑपरेशन, म्हणजे सकारातून समृद्धी ही थीम आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हटली की त्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तंटे होतात, वादविवाद होतात, मॅनेजिंग कमिटीचे कमिटी मेंबर्स असतात त्यांच्यात वादविवाद होतात, सभासद असतात, ते जनरल बॉडी चालवून देत नाहीयेत. उद्देश काय, तर त्याचे 2च उद्देश आहेत. हे सगळे तंटे होण्याचे उद्देश 2च आहेत, एक इगो आणि इग्नोरन्स. आज आपण ह्या सहकार सप्ताहानिमित्त बाहेरचा हा कार्यशाळा आयोजित केले आणि मला खात्री आहे की ही जी थीम आहे प्रॉस्पेरिटी थ्रू कोऑपरेशन, ह्यामुळे ह्या सप्ताहामुळे ह्या बायलॉजच्या ह्या कोऑपरेशनमुळे तुमचं नेहमी तुमच्या मनातलं जो काही डाऊट असेल तो क्लिअर. सहकार सप्ताह म्हणजे दरवेळेला आपली एक प्रथा आहे की आपण लेक्चर मध्ये एंटर करताना कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन मधनं एंटर करायचा प्रयत्न करतो. आणि आज देखील ज्या वेळेला सहकार सप्ताह हा विषय आपण घेऊन म्हणजे हे औचित्य साधून जे आपण आज इथे बायलॉज वरती अभ्यास करणार आहोत, तर सहकार सप्ताहाचं जे कनेक्शन आहे म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनशी जे कनेक्शन आहे ते कुठे आपल्याला सापडेल, तर आपल्याला आर्टिकल 43B पाहावा लागेल, जिथे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी कॉन्स्टिट्यूशननी सांगितलेलं आहे आणि स्टेटला जी आहे ती लायबिलिटी फिक्स केलेली आहे. ड्युटी आहे स्टेटची, म्हणजे जर तुम्ही आर्टिकल 43B वाचाल तर आर्टिकल 43B मध्ये बघितलेलं आहे, द स्टेट शॅल एन्डिव्हर टू प्रमोट व्हॉलंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, डेमोक्रेटिक कंट्रोल अँड प्रोफेशनल मॅनेजमेंट इन कोऑपरेटिव्ह सोसायटी. ह्या महिन्याचा जो व्हिडिओ आहे तो एक वेगळ्या विषयावर आहे. हाऊसिंग सोसायटी म्हटली की त्याच्यात वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्या समस्या प्रत्येक फेडरेशन आपापल्या मार्फत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या NA-टॅक्सची समस्या आहे, देन GSTची समस्या आहे, देन सेक्शन 191 जो TDS कपतात ती समस्या आहे. आणि त्या समस्या आता सॉल्व्ह करण्यासाठी वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी श्रीयुत डी के सिंग साहेब आले होते आणि त्याने स्टेट हाऊसिंग फेडरेशनचे
एक्सपर्ट डायरेक्टर श्रीयुत परब साहेबांना आमंत्रित केलं होतं. तसेच स्टेट फेडरेशनचे व्हाईस चेअरमन श्री सुहास पटवर्धन साहेबांना देखील बोलवलं होतं. ह्या चर्चेमध्ये श्री प्रसाद परब सराने आणि श्री पटवर्धन सराने भाग घेतला आणि त्या काय ती जी चर्चा जी झाली त्याबद्दल माहिती देण्यासाठी आपण आज परब सराने त्या आणि येत्या 20 डिसेंबरला एक मीटिंग ऑर्गनाईज केली होती. ऑनरेबल DK सिंग, प्रिन्सिपल सेक्रेटरी कॉर्पोरेशन सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांनी एक मीटिंग आयोजित करून सांगितलं होतं की जे समस्या आहेत कॉपरेटिव्ह सोसायटीजमध्ये महाराष्ट्राच्या, मग त्या समस्या ज्या आहेत ते त्यांच्यासमोर आपण मांडाव्यात असं त्यांनी एक मीटिंग आयोजित केली होती. आणि त्या मीटिंगमध्ये हाऊसिंगतर्फे जसं म्हात्रे साहेबांनी मगाशी उल्लेख केला, आपले व्हाईस चेअरमॅन सुहास पटवर्धन साहेब आणि मी आम्ही मीटिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि हाऊसिंगच्या समस्या ज्या आहेत त्या आपण तिथे मांडण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यासमोर. मग त्या समस्या कोणकोणत्या होत्या ज्या आपण तिथे मांडलेल्या आहेत? तर पहिली सर्वात मोठी समस्या आहे स्वयंपुनर्विकासाचा फायनान्स. मग सेल्फ रिडेव्हलपमेंट, आपल्याकडे सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे आपण जर आपल्याला स्टॅटिस्टिक्स बघितलं तर आपल्याकडे मोर दॅन 1 लाख कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि त्यापैकी 60% सोसायटीज ज्या आहेत त्या मोर दॅन 30 इयर्स ओल्ड आहेत. बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट्स आहेत आणि त्यामुळे स्ट्रक्चरल रिपेअर्स कॅरी आऊट करायला लागत आहेत. जे मेजर स्ट्रक्चरल रिपेअर जे आहेत ते वायबल नाही आहेत, म्हणजे जे करणं अफोर्डेबल नाही आहे, तिथे बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जात आहेत. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये बऱ्याचशा समस्या ज्या आहेत, जसं आपण आपल्याकडे ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टचे स्टॅटिस्टिक्स बघितलं तर आपल्याकडे 6,000 केसेस रिडेव्हलपमेंटच्या पेंडिंग आहेत ऑनरेबल हायकोर्टाकडे. मग हा जर स्टॅटिस्टिक्स बघितल्यावरती आणि आपल्याकडे आर्टिकल 43B ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ऑटोनॉमस फंक्शनिंगची प्रोव्हिजन दिलेली आहे, म्हणजे ड्युटी कास्ट केलेली आहे स्टेटला की ऑटोनॉमस फंक्शनिंग करून द्यावं सोसायटीजना, कॉपरेटिव्ह सोसायटीजना. त्या अनुषंगाने स्टेट हाऊसिंग फेडरेशन आणि सगळे डिस्ट्रिक्ट फेडरेशन्स हे प्रत्येक सोसायटीजना एक सजेशन देत आहेत की तुम्ही स्वयंपुनर्विकासाचं मॉडेल जे आहे ते अंमलावं. आणि मग या स्वयंपुनर्विकासाच्या मॉडेलमध्ये एक जो हिच आहे तो हिच आहे फायनान्स संदर्भातला, म्हणजे फायनान्स जो आहे तो उभा करणं हा एक मोठा इश्यू आहे आणि त्या इश्यू संदर्भात आपण रिप्रेझेंटेशन जे आहे ते ऑनरेबल सरांना दिलेलं आहे.